राष्ट्रवादी काँग्रेसचा 27वा वर्धापन दिन सोहळा आज मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडतो आणि या मेळाव्यासाठी राज्यभरातून पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। या पक्षाच्या वतीनं संपूर्ण परिसरात बॅनर्स लावलेले आहेत, मात्र यावर महापुरुषांचे फोटो गायब आहेत। पक्ष ज्या यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेवर चालतो असा दावा राष्ट्रवादीकडून केला जातोय, त्या यशवंतराव चव्हाणांचा फोटो सुद्धा या बॅनरवर नाहीये आणि त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे। इथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 27 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे। या मेळाव्यासाठी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। माझ्या मागे आपण पाहू शकतो एक भला मोठा बॅनर लावण्यात आलेला आहे आणि यासह असे अनेक छोटे मोठे असंख्य बॅनर या संपूर्ण परिसरामध्ये आणि मुंबईमध्ये लागलेत। मात्र या बॅनरवरती जे फोटो लागले आहेत किंवा जे फोटो लागले नाहीत त्याकडे सगळ्यांचं लक्ष सध्या जाते। शिवशाहू फुले आंबेडकर या विचारांवरती सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच काम करतो, मात्र या महापुरुषांचे फोटो आपल्याला बॅनरवरती कुठेच पाहायला मिळत नाहीये। सोबतच यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढे घेऊन जातोय, त्या यशवंतराव चव्हाणांचा फोटो सुद्धा आपल्याला बॅनरवरती पाहायला मिळत नाही। त्यामुळे या महापुरुषांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विसर पडलाय की काय असा सवाल जो आहे तो या निमित्तानं उपस्थित केला जातोय। कालच रोहित पवार यांनी या विषयावरूनच टीका केलेली होती की ज्या विचारांवरती आणि ज्या व्यक्तीच्या विचारांवरती हा पक्ष चालतो त्याच महापुरुषांचे फोटो जे आहेत ते बॅनरवरती नाहीये, महापुरुषांना टाळलं जाते असं त्यांनी सांगितलेलं होतं। आणि आता प्रत्यक्षात आपण पाहतोय कोणत्याच बॅनरवरती जो आहे तो आपल्याला फोटो महापुरुषांचे पाहायला मिळत नाही। हा भला मोठा बॅनर आहे आणि असे अनेक मोठे बॅनर या संपूर्ण परिसरात लागलेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय आणि इतर एकाचेही महापुरुषांचे फोटो हे आपल्याला बॅनरवरती पाहायला मिळत नाही। आता या सगळ्या चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं नक्की या विषयासंदर्भात काय भूमिका स्पष्ट केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि विशेष म्हणजे काल ज्या पद्धतीनं प्रत्येक न्यूजपेपरच्या फ्रंट पेजवरती वर्धापन दिनाच्या ज्या जाहिराती आलेल्या होत्या, जे पोस्टर लागलेले होते त्यावर देखील महापुरुषांचे जे फोटो आहेत ते नव्हते। त्यामुळे या सगळ्या विषयांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता काय भूमिका स्पष्ट करणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।